फोटो काढण्याचं आणि व्हिडिओ काढण्याचं खूळ एवढं वाढलेलं आहे ना, की गौरी गणपती येतात, आपण छान छान साड्या नेसलेल्या असतात आणि आपण मनोभावे पूजा करत असतो. पण ते पूजा करताना आपलं लक्ष असतं की आपला फोटो निघतोय ना, किंवा आपण सांगत असतो की इकडून काढ, तिकडून काढ. आणि त्या सगळ्यामुळे काय होतं, ह्या फोटोंमुळे काय होतं ना, की आपलं लक्ष थोडंसं विचलित होतं. तर मला असं वाटतं की असं न करता तुम्ही मला सांगा, आपली लहानपणीची एखादी आठवण जी आपल्याला अगदी पूर्णपणे लक्षात असते, कारण तेव्हा कॅमेरे नव्हते, फोटो काढायची पद्धत नव्हती आणि त्याच्यामुळे त्या अनुभवामध्ये आपण पूर्णपणे असायचो. तो अनुभव आपण पूर्णपणे घ्यायचो. आता आपण हाफ हार्टेडली अनुभव घेतो आणि कदाचित त्या अनुभवात आपण नसतोच. आपण पुढे कसा फोटो येणार आहे ह्याच्यामध्ये जास्त गुंतलेलो असतो आणि त्याच्यामुळे तो अनुभव घ्यायचा राहून जातो. तर ह्याचा नक्की विचार करा. तुम्ही बघा की मागच्या वर्षीच्या गणपतीमध्ये काय झालं हे पटकिनी आपल्याला आठवत नाही. तो फोटो पाहिल्यानंतर पण आठवत नाही, कारण आपलं निम्म लक्ष फोटो काढण्याकडे होतं. तर तसं न करता सगळे अनुभव शांतपणे घ्या. फोटो निघत राहतील. अनुभव घेणं, अनुभूती घेणं जास्त महत्त्वाचं आहे.